श्री स्वामी समर्थ. स्वामी रोजच्या प्रमाणे बाळाची वाट पाहत असतात. इतक्यात तो बाळ येतो आणि चटईवर शांत बसतो. स्वामी म्हणतात, बाळा आज तू लवकर आलास. तो बाळ म्हणतो, स्वामीराया मी लवकर उठलो आणि सर्व उरकून तुमच्याकडे ऐकायला आलो. स्वामी म्हणतात, बाळा ऐका. बाळा आम्ही भक्तांना रोज सांगत असतो की वाईट वेळ ही कधी ना कधी निघून जाते, पण त्यावेळी लोकांची वागणूक मात्र आयुष्यभर एक शिकवण देऊन जाते. म्हणून वेळेला आणि नात्याला तेव्हाच जपा. बाळा तुमच्या कष्टात, तुमच्या यशात आणि तुमच्या सुखदुःखामध्ये आम्ही सोबत आहोत. म्हणून बाळा तुम्ही चिंता करत बसू नका. स्वामी म्हणतात, बाळा जर ध्येय ठरवले असेल तर मागे का फिरता? एक पाऊल तर पुढे टाका. उरलेली पावले आमची असतील. बाळा समजले का तुला? तो बाळ म्हणतो, होय स्वामीराया. स्वामी म्हणतात, भक्तांनो वेळ चांगली असेल तर इतरांना तुम्ही मदत करा आणि जर वेळ वाईट असेल तर कष्ट करण्याची तयारी ठेवा. आणि जो परमेश्वराच्या प्रेमात रमतो तो कायमचा सुखीच होतो, कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून परमेश्वराला अशा प्रेमाने आठवावे की परमेश्वराच्या पण डोळ्यात पाणी आले पाहिजे. परमेश्वराचे नाव कसे घेऊ हे विचारणे म्हणजे पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखे आहे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते. बाळा हे कायम लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, भक्तांनो आयुष्यातील कुठलाच आणि कोणताच प्रवास सोपा नसतो. म्हणून कधीच कोणाच्या आयुष्याची स्वतःशी तुलना करत बसू नका, कारण ज्याला ठेच लागते त्यालाच वेदना माहिती असतात. आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगा. लोकांसारखे जगायला जाऊ नका. आपल्याकडे जे काही आहे त्याचा उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी जपा. आणि बाळा आपल्याला न मिळणाऱ्या गोष्टींचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्याचंच खरा आनंद मानायला शिका. जसे बाळा गोड फळे देणाऱ्या झाडाला लोक जसे दगड मारतात, तसेच प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसालाच लोक जास्त त्रास देतात. अशी असतात बाळा काही माणसे. बाळा आपल्याला भक्ती आणि आनंद पाहिजे असेल तर परमेश्वराची संगत धरलीच पाहिजे ना. भक्तांना आम्ही नेहमी सांगतो की मनाने तुम्ही देवाचे आहात असे ठरवून देहाने प्रपंच करावा, म्हणजे प्रपंच न बिघडल्या उलट चांगलाच होतो. कारण आपण ज्याला शरण गेलो त्याला त्याची लाज वाटते. स्वामी म्हणतात, मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, पण तडजोड करायला मात्र खूप कठीण लागते. आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते. हे कायम लक्षात ठेव. बाळा नेहमी चांगले आणि पवित्र विचार मनात बाळगावेत. परमेश्वराने सर्वांवर कृपा करावी. त्याने सर्वांचे कल्याण करावे. त्याचे प्रेम सर्वांना यावे. असे विचार नेहमी मनात ठेवून संतांच्या विचाराचे मनन करावे. बाळा नाम हे एकच साधन असे आहे की आपल्याला ते प्रत्येकाने घेता येईल. दुसरे काही न करता सतत निश्चयाने नामात राहणाऱ्या माणसाला संतांची भेट होऊन त्याचे कल्याण करतात. स्वामी म्हणतात, माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होते. कोणी आपल्याला वाईट म्हटले तर फारसे मनावर घेऊ नये, कारण ज्या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील. स्वामी म्हणतात, बाळा देवावर श्रद्धा ठेवा. आपण आपली वेळ तुम्हाला त्रास देत असेल तीच वेळ उद्या तुमची ताकद बनेल. फक्त धीर धरा. जीवनाच्या सुखाच्या व्याख्या खूप आहेत, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे हे आयुष्यातील खरे सुख आहे. बाळा ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. बाळा काही लोक मागच्या परिस्थितीला विसरतात, तसेच बाळा
चुका सुधारण्याची ज्याची स्वतःचीच लढाई सुरू असते त्याला कोणीच हरू शकत नाही. स्वामी त्या बाळाला म्हणतात, काय रे बाळा, लक्षात आले का तुझ्या? तो बाळ म्हणतो, होय स्वामीराया. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी देवाला तुमच्या मनातले सांगून तर बघा. तो तुमच्याकडून ऐकण्याची वाट सुद्धा पाहत असेल ना. आणि एखाद्याचे आपल्यामुळे चांगले होत असेल तर त्याहून मोठा आनंद कोणालाच नाही ना. मनात चांगली वृत्ती ठेवणे हे पण महत्त्वाचे असते. बाळा, ज्ञान हे अमूल्य असते, पण ते योग्य माणसाला दिले तरच त्याचे खरे मूल्य उगमवते. नाहीतर ते सोन्याच्या वाटेत सांडलेल्या पाण्यासारखे वाया जाते. बाळांनो, आयुष्यात कधीच निराश होऊ नका. जिथे दुःखाची गर्दी असते तिथेच थोड्या दूरवर सुख थांबून वाट पाहत असते. हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेले प्रत्युत्तर. आणि कोणालाही न दुखवता जगणे यापेक्षा सुंदर कर्म नाही. आणि हे ज्याला कळले त्याला दुसरे पुण्य कमवण्याची गरजच नाही. आणि बाळांनो, दुसऱ्यांचा अपमान करून आपली गुणवत्ता कधीच वाढवता येत नसते. स्वामी म्हणतात, बाळा, खरा भक्त जो दुसऱ्यांच्या वेदनेत सहभागी होतो. परमार्थ म्हणजे फक्त देवपूजा नाही, तर दुसऱ्यांच्या आनंद दुःखात भाग घेणे हेच खरे साधन आहे. ज्या हृदयात करुणा आहे तिथेच आम्ही वास करतो. स्वामी म्हणतात, काय बाळा, समजले का तुला? बाळ म्हणतो, होय स्वामीराया, सांगा ना. स्वामी म्हणतात, बाळा, आता इतकेच, जा आता घरी, उद्या ये. स्वामींचे बोलणे ऐकून तो बाळ स्वामींचा नमस्कार करून घरी जायला निघतो. स्वामी म्हणतात, बाळा, नीट जा. श्री स्वामी समर्थ.